हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल सनी की फैमिली। आप सबका स्वागत है। आप लोग तंदुरुस्त रहे, स्वस्थ रहे, मस्त रहे और खुश रहे। हम यही भगवान से आशा करते हैं और दुआ करते हैं। चलो वीडियो को शुरुआत करते हैं। आज है बृहस्पतिवार का तीसरा गुरुवार। तो दूसरे में तो हमने कुछ वीडियो शूट नहीं किया क्योंकि मुझे टाइम नहीं मिला था। तो आज मैंने छुट्टी ली है काम की, तो आज हम वीडियो शूट करेंगे और कथा का भी इसमें आगमन करेंगे। आगमन मतलब जो कथा सुनेंगे मेरे भाई, वो भी सुनेंगे इसके अंदर। ठीक है, आजा देखिए कथा है। भाई सासरा है ये देख। हाँ, इसे चाहिए हमदर्द का टॉनिक सिंगारा। और भाई बताओ कौन सी पढ़ाई चालू है? पॉलिटिकल साइंस। बस अच्छा है। अच्छा है तो सही है। और इसकी पढ़ाई मैं अभी पास हो गई ना एक बोर्ड का एग्जाम। पास हो गई? ओके। अरे वाह, अच्छा है। चलो काम करके अभी थोड़ा लेट पे फिर खाना बनाएंगे। ओके। अरे वाह वाह वाह, क्या बात है। देखिए शीतल जवाब नमस्कार। अभी माता की कथा का आगमन होने जा रहा है। जैसे कि माता की कथा सुनाएंगे अभी हमारे रिंकी पवार। एक मिनट जरा कैमरा लेके आ रहा हूँ मैं आपके पास। श्री लक्ष्मी बोलो, लक्ष्मी माता की जय। जय। मेरे को मराठी पढ़ना है। हाँ, जो भी पढ़े। पढ़ना आता तो मैं मराठी में हाँ चलो पढ़ती में शुरू करो। मुझे आती नहीं। आज पूरी कथा बताएंगे। श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी। एका भक्तांना श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते। श्री लक्ष्मीची कृपेने समृद्धी ऐश्वर्य सौभाग्य प्राप्त होते, मनाची इच्छा पूर्ण होते। श्री लक्ष्मी देवीचे अनेक रूपे अनेक नाव आहे। सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया तुणा शक्ती शांती जती लज्जा शांती श्रद्धा क्रांती वृद्ध समृद्धी दया समृद्धी स्तुती दया स्तुती माता अधिष्ठानी व लक्ष्मी अशा रूपांनी राहते, तिला नमस्कार असो। श्री लक्ष्मी कैलास सरावरची पार्वती, क्षीर समुद्र सिंधू कन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकची लक्ष्मी, ब्रह्मलोकची सावित्री, गोलोकची राधिका,
वृंदावनची राजेश्वरी, चंपकवनची चंद्रा, चंपकवनची गिरिजा, पद्मावनची पद्मा, मालतीवनची मालती, कुंदवनची कुंदकी, केतकीवनची वनतली सुशिरा, कंदवनतनी कंदबाला, राजप्रसादाची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध प्रकारच्या नावांनी श्री लक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वस्वरूपी असलेल्या श्री लक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वारका युगातील भूतील सौराष्ट्र देशाच्या भद्रश्रवा नावाचा राज्य करी तो पराक्रमी होता. 4 वेदशाळा शास्त्र असे 18 पुराण याचे समक्ष ज्ञान त्याला प्राप्त होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची एक राणी होती. राणी देखणी सुलक्षणी पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. तिचे नाव ठेवलेले होते शांबाला. एकदा लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण ज्या राज्यात राजप्रवाह करीत राहतो त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबांकडे राहील तर तो सारी संपत्ती स्वतःच करता खर्च करील. म्हणून महालक्ष्मी देवीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महलाच्या समोर उभी राहिली. म्हातारी असलेली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीचे वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणी स्त्रीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमला आहे. माझ्या पतीचं नाव भुवनेश्वर. आम्ही द्वारकेत राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दारिद्र्य होता. त्या दोघांचे भांडण होत. मग नवरा तिला खूप मारझोड करत. या ज्याच्याला त्रासलेली ती वैश्याची पत्नी कंटाळली आणि त्या दोघांच्या भांडण होत. मग नवरा खूप मारझोड करत होती. त्या त्रासलेली वैश्यपत्नी सुख आणि समृद्धी देणारी महालक्ष्मी व्रताची तिला माहिती सांगितली. माझ्या सांगितल्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दुःख दारिद्र्य नष्ट, संपन्न, तिचं घर संपत्ती समृद्धीने भरलं. तिच्या जीवनातील आनंद झाला. पुढे ते पत्नी निधन पावले. श्री लक्ष्मीव्रत केल्यामुळे ते दोघी लक्ष्मी लोकात राजयोगात राहिले. त्यांनी जितके वर्ष श्री लक्ष्मीव्रत केले होते तितके 1000 वर्ष त्या सुखभोग मिळाले होते. या जन्मी त्यांना राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मीव्रतचं विस्मरण पडलं आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आली आहे. वृद्धचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने लक्ष्मीचे वृद्धेला नमस्कार केले. ती म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातली महालक्ष्मी दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व माहिती सांगितल्याप्रमाणे ती दासी वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगितल्यासाठी अंतःपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या व त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व आला होता. संपत्तीमुळे तिची उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला कटपणे बोलली. तिला धक्कामुक्की केली. ही वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती ही काही राणीला कळे नाही. राणीचा तो उद्धटपणा बागून महालक्ष्मीने तेथे न राहता राजस्थानी जायचे ठरवले. राजद्वारातून निघालेली वाटेल त्या शांबाला भेटली. शांबाला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्रीलक्ष्मीचे तिची दया आली. तिने राज्यातील महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राजपुत्राची विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र लक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा आणि सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य संपले, सर्व गेले
व काही अन्नदशा झाली. असे काही सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला दामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे बद्धशवा जवळच्या राज्यात आला. तो तळावाच्या काठीत बसला असतानाच पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालाच्या दासीने तो दिसला. त्यांनी राजलक्षणे जाणून दासीने त्यांना नावगाव विचारले. तो शांबालाच्या राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत शांबालाकडे गेल्या. त्यांनी ते सर्व हकीकत तिला सांगितले. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालाने आपल्या पिताच्या मोठे थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केले, नानापरी पाहुणचार केले. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. बद्धशवा घरी आला. सूरजचंद्रिकांना आनंद झाला. तिने हंडा उघडला असतो काय, हंड्यात द्रव्यात नसलेले कोळसे भरले होते. महालक्ष्मीच्या कृपाने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरजचंद्रिका लेकीच्या घरी गेली. तो दिवस मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता. शांबालाने लक्ष्मीवत केले, आईकडूनही करवले. सूरजचंद्रिका परत नगरात आली. तिने लक्ष्मीवत केले म्हणून पूर्वीचे राज्यऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसात शांबाला माहेर आली, परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काही दिले नाही. या रागा सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदगद होता. म्हणून शांबालांना कोणी विचारपूस केली नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर ती रागवता नाही. तिथून निघतात तिने तितके थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्याचा राजगृही आल्यावर पतिदेव विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचं सार आणले. पती म्हणाले, सार म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सगळे जेवण अगळी करायला सांगितले होते. नवऱ्याला तिने जेवण वाढले तर त्याला सर्व जेवण अगळी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ मिसळले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच राज्याचा सार. शांबालाच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने करतील त्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा होईल, सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल, सगळं मनोरथ पूर्ण होईल. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, लक्ष्मीव्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथीचे पठण वाचन विसरू नये. श्री लक्ष्मीव्रताची महिमा. पुरोहित भक्तांची कामना अशी हो. श्री लक्ष्मीव्रताची कथा गुरुवारची कहाणी सपूर्पूर. ओम श्री लक्ष्मी देवी नमो. ओम श्री लक्ष्मी देव. ओम शांती शांती. श्री लक्ष्मी देवता वर्ण मुस्कुते. बोलो लक्ष्मी माता की जय. जय. पूजा होने के बाद अभी उपवास खुलेगा, शाम हो गई है अभी, तो मैं बना रहा हूँ मूंग के भजिए, मूंग डाल के भजिए मस्त एकदम। ये देखिए क्लोजिंग। फिर अभी उपवास खोलेंगे ये लोग। उपवास खोलने के बाद पूरे दिन से भूखे हैं, कुछ खाए नहीं लोगों ने। जैसे साबूदाना बर्गर ये इसमें नहीं खाते लोग, क्योंकि बोलते नहीं इसमें नहीं चलता, इसीलिए इसको पूरा ही रखना पड़ता है उपवास। बस अभी भजिए बन जाएंगे, इसके बाद उपवास खुलेंगे और फिर हम लोग खाना खाएंगे। चलो। अरे उपवास खुल गया, बोलो जय माता दी। उपवास छूट गया हमारा। खाना लो इसमें। और क्या क्या बना है? अरे ये भजिए मैंने तले। अरे किधर गया? दिख रहा नहीं है भाई। हाँ दिखा। ये मूंग दाल के भजिए और क्या की भाजी है? मिक्स रोटी, राइस। ये देखो कुछ भी बोलता। कुछ चालू है। थैंक यू। हाँ हाँ हाँ। तो अभी उपवास खुल गया है
अभी हम खाना खा रहे हैं। तो चलो अभी वीडियो को एंड करने का टाइम आ गया है। अलविदा लेने का आप लोग से टाइम आ चुका है। इतना जल्द हो गया तो डॉक्टर करेंगे तो अभी हम लोग हो गया तो कंटेंट वीडियो को एंड करते हैं। वीडियो आपको पसंद आया लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए। ओके, बाय बाय।